गुड मॉर्निंग मित्रांनो, मी धीरजिंग स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. तारीख आहे आजची 25 आहे का 26 आहे. तर आणि आपल्याला रिझर्वेशन पडली आहे एअरपोर्टची. घरातूनच पडली, म्हणजे 3:15 मी बघितलं हायवे पासूनच आहे. आणि 480 रुपये दाखवले 20 किलोमीटरची. सो घेतली आहे. आणि त्याच्या पुढची पण आपण एक 5:30 वाजताची घेतली, पण ती 5:30 वाजता ती काय टाइम भरपूर राहतोय. 4 वाजताची ट्रिप आहे, एक 30-35 मिनिटामध्ये कम्प्लीट होईल. तर गॅस भरलाय आणि निघालोय लोकेशनला. डायरेक्ट मॅप आले तर एक 5 का 5.5 किलोमीटर दाखवते, हरकत नाही. आपण निघालोय. रेट आहे आपल्याकडं. तर आजची बघू सुरुवात. आणखीन एक पुढची एअरपोर्टची आपल्याकडे 7 वाजताची का 7:30ची 7ची आहे एअरपोर्टची. तर ती पण 470 का 460 रुपयांनी काहीतरी आहे, 19-20 किलोमीटर. तर 2 एअरपोर्टच्या ट्रिप आहे. एक धानोरीतनं पिंपळे निलकी, पण मध्ये गॅप भरपूर राहतोय. तर ती बहुतेक मला कॅन्सल करावी लागेल, कारण ती कॅन्सल नाही केली तर आपल्याला एअरपोर्ट पासून ट्रिप नाही पडणार. तर आधी कस्टमरला पिक करूया, नंतर ते ट्रिपचं विचार करू काय करायचं ते. कारण 5 पर्यंत ऑनलाईन यायचे, तोपर्यंत आपण कसं पण पोहोचतोय. पण ती ट्रिप जर कॅन्सल केली नाही तर आपल्याला पुढच्या ट्रिप पडणार नाहीत. तर बघूया काय करतोय तसं अपडेट. आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला. कॉल केलाय, येतो बोललेत. बाहेरच थांबवले, पण आता आपण डायरेक्ट सोसायटी म्हणजे ही सहकारी गृह संस्था रचना काहीतरी आहे. तर आलो इथं. बिल्डिंग थोडं आतमध्ये लोकेशन येते. लोकेशन काय अजून सुरू झालं नाही वेट टाइमर. तर येतो बोललेत 5 मिनिटांमध्ये. तर थोडं आपण जवळ थांबलो म्हणजे कॅन्सल नाही होणार ट्रिप. तर 480ची ट्रिप आहे एअरपोर्ट उबेर फर्स्ट 25 फेब्रुवारी. प्रायोरिटी ट्रिप आली आपल्याला 2.5 ते 3 किलोमीटरचे 150 रुपये दाखवलेत. एक आली होती हातवडे, एक्सेप्ट केले, कस्टमरने कॅन्सल केली. मग आपण एरोमॉलच्या आतमध्ये ते एअरपोर्टच्या वॉशरूमला गेलो, फ्रेश झालो आणि परत 30 ट्रिप आली आपल्याला. एक्सेप्ट केली, परत कस्टमरने कॅन्सल केली. म्हणलं काहीतरी विषय दिसतोय, 2 गाड्या बुक करते किंवा कॅब मिळत नाही, असं काहीतरी विषय असेल. सो आता ही प्रायोरिटी पडली 150 रुपये. काय 5-6 मिनिटं लागल आणि परत आपण एअरपोर्टला येऊ, म्हणजे प्रायोरिटी ट्रिप आहे. तर कस्टमरला कॉल करतो. आलोय आपण एअरपोर्टच्या एरोमॉलच्या इथं परत. भरपूर ट्रिप वाजल्या, पण त्या काय लोकेशन आणि रेट मॅच करत नव्हता. एक फक्त विश्रांतवाडीची आली ती 5 किलोमीटर 150. पण आता ही पिंपरीची आहे बघा 212 रुपये 17 किलोमीटरचे. काय रेट देतात ते काय कळतच नाहीये एरोमॉलवाले. आत्ताची ही ट्रिप जी आपण चिंचवडची नेहरू नगरची घेऊन आलो, यामध्ये विषय असा होता की कस्टमरने एअरपोर्टच्या बाहेर जो सिम्बॉयसिसला रोड जातो तिथनं पार्किंगची तिथनं बुक केली होती. तर मला 212 रुपये बिल दाखवलं. मी त्यांना फोन केला, असं मला दाखवते. नाही म्हणले, मला 360 रुपये दाखवते. म्हणले ठीक आहे, आपण मीटरने जाऊया. जेवढं किलोमीटर येईल इंटू 21 रुपये प्रमाणे मला द्या, आणि वरती काय होईल तुम्हाला ते एक्स्ट्रा पे करावं लागेल, कारण तुम्ही आता बाहेर आलात, पण तुम्हाला त्या एरोमॉलचे पैसे लागतील. ठीक आहे म्हणले कस्टमर, या तुम्ही. नंतर मग आलो गप्पा मारत, त्यांना व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या, दाखवलं त्यांना की कसे उबेरवाले एक्स्ट्रा पैसे घेतात. तर बोलत बोलत आलो आपण. 18 किलोमीटर भरलं. 18 × 21 378, आणि कस्टमरचं 360 बिल झालं. मला 213 रुपये दाखवलं होतं. त्यांना मी दाखवलं ऍपमध्ये. 213 मधनं 360 मायनस करून 147 झालं. 378 प्लस 147 झाले 525 रुपये. 550 रुपये कस्टमरने दिलेत. तर मग हे आपलं बिल होतं 378 प्लस 25, तर 403 रुपये आपल्याला या ट्रिपचे मिळालेत. बघा, चांगल्या पद्धतीने कस्टमरला समजून सांगितलं. कस्टमर समजूतदार होतं, त्यांना गोष्टी पटल्या, त्यांनी एक्स्ट्रा पैसे दिलेत आपल्याला. तर आता आपल्याकडं 6:30ची का 7ची ट्रिप आहे एअरपोर्ट. तर आता इथल्या इथं एखादी बघतो आधी किती टायमिंग आहे, नंतर मग इथनं जातो आणि बघूया नेक्स्ट ट्रिप आता आपल्याला कुठनं पडते. आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला. तर बराच वेळ होता, 40-45 मिनिटं होते आपल्याकडे मध्ये. तर म्हटलं एखादी ट्रिप पडेल. 1-2 वाजल्या, पण 4-4, 5-5 किलोमीटर ट्रिप आल्या. औंधपासनं ट्रिप येत होत्या 90-90, 100-100 रुपयाच्या. सो नाही घेतली. मग सिद्धिविनायक ओपन होतं, तर उपीट खाऊन घेतले, नाश्ता केला तोपर्यंत. म्हणलं चला, आणि थोडा 10 मिनिटं 15 मिनिटं होते. 2 मिनिटं सोसायटीच्या गेटवर
आणि कस्टमरला कॉल केला, बिल्डिंग नंबर वगैरे विचारले. ठीक आहे म्हणले 6:50ची बुकिंग आहे आपली. तर मी विचार केला होता रॅपिडोला जर वाजले आपल्याला एअरपोर्ट तर घेऊ, पण नाही वाजली. तर आलोय कस्टमरच्या लोकेशनला. 10 मिनिटात आपली ट्रिप चालू होईल आणि 30-35 मिनिटामध्ये कंप्लीट होईल. नंतर आपल्याकडे 9:15ची एक बुकिंग आहे पिंपळे गुरव का पिंपळे सौदागरपासनं विमाननगरची. तर तिकडनं आपल्याला रिटर्न मिळाली पाहिजे, नाहीतर मग ती बुकिंग आपल्याला कॅन्सल करावी लागेल. 1032 का 33 रुपयाचं काम आपलं झालंय आणि आता ही 464 रुपयाची आहे, 19 किलोमीटर. तर ठीक आहे, ट्रिप कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. 13 मिनिटं कस्टमर उशिरा आले. 13 रुपये आपल्याला वेट टाइम मिळालाय. 477 रुपये आपल्याला मिळाले आणि 498 रुपये कस्टमरचं बिल झाले. तर 1,500चं काम आपलं झाले 1510. आता इथनं मध्ये एक ट्रिप व्हायला पाहिजे होती आपली, पण झाली नाही. तर ठीक आहे, इथं वॉशरूमला फ्रेश होतो, तोंडावर जरा पाणी मारतो. AC लावायला लावला होता यांनी, लय दिवसानंतर AC लावला असेल गाडीत, कारण कामच पडत नाही. सकाळी लवकर निघतो आपण. तर ठीक आहे, आता टाइम झालाय जवळपास 7:45. तर आता ही ट्रिप पडती नाही पडती, थोडंसं थांबून वेट करावं लागेल. तर बघूया ट्रिप पडती का. एअरपोर्ट पासून आपल्याला थोडा वेळ थांबायला लागलं, पण तिथं काही ट्रिप वाजत नव्हत्या. 246 गाड्या दाखवत होत्या, पण काय वाजली नाही. मग आपण विश्वंतवाडी रोडला आलो मंदिरापाशी, दुर्गामाता मंदिर, तिथं थांबलो बराच वेळ. तिथं काय पडलं नाही, थोडं पुढे गेलो आणखी. तर मग 1-2 वाजल्या. स्टेशन हडपसर, खराडी, तिकडे काय आपल्याला जायचं नव्हतं. शेवटी इंद्रायणनगर, भोसरी असं वाजलं. म्हटलं चला पटकन, पण आता बाहेर नव्हतं. 280 रुपये दाखवले होते. तर मीटरने म्हणलं आता आपल्याला घरच्या साईडची राईड आहे, सो आपण डायरेक्ट घेतली आणि 1503 रुपयाचं का 10 रुपयाचं आपलं काम झालं. आणि ती एक ट्रिप आपण कंप्लीट केली. समजा 1800 रुपयाचं काम आपलं झालंय. आणि आत्ता एक आलं ते 8 किलोमीटर पिकअप आणि 13 किलोमीटर ड्रॉप, येरावडा 200 काहीतरी उबेर. तर ठीक आहे, शक्य होईल तेवढं रिझर्वेशन. मग आज तर माझं रिझर्वेशन मध्येच काम झाले. एक ट्रिप फक्त डायरेक्ट आता ऑन द वे पडली आपल्याला घरा साईडची, सो आपण घेतली. तर ठीक आहे, आता भोसरी साईडला आलो. आता गॅस भरल तर भरल, नाही तर मग डायरेक्ट येईल. आणि भेटूया आता उद्या.